नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात दिवसभरात घडलेल्या जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. जालन्यातील बेपत्ता तीनही मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबाद वरुड गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून काल सकाळी हे तीनही चिमुकले बेपत्ता होते. मुलं महादेव मंदिरात जातो, दर्शनासाठी जातो असं सांगून घरातून निघाले होते असं होतं ते. आता सविस्तर बातम्या. जालन्यातील बेपत्ता तीनही मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबाद वरुड गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून काल सकाळपासून ही तीनही मुले बेपत्ता होती. मुलं महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो असं सांगून घरी परतलेच नाही आणि त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. जालन्यातील वरुड येथे बेपत्ता तीनही लहान मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. वरुड गावातील शेततळ्यातच ही घटना घडली आहे. हे तीनही मुलं महादेव मंदिरात दर्शनासाठी जातो असं म्हणून घराबाहेर पडले होते. काल रात्रीपर्यंत ते घरी न आल्यानं त्यांचा शोध सुरू झाला. 14 वर्षीय यश जोशी, 7 वर्षीय रोहन जोशी आणि 9 वर्षीय दीपाली जोशी अशी या शेततळ्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नावं आहेत. हे तीनही मूल एकाच कुटुंबातील असून या घटनेमुळे वरुडसह परिसरात शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जालना शहरामध्ये वीर हॉस्पिटल, भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब ऑफ जालना आणि कार्सोनेस कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर आजार निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये शेकडो रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली आहे. जालना शहरातील वीरा हॉस्पिटल इथे कार्किनोस कॅन्सर सेंटर गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहेत. या ठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्णांवर निदान आणि उपचार करण्यात येतात. सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आज भारतीय जैन संघटना, लायन्स क्लब ऑफ जालना, कार्किनोस कॅन्सर सेंटर आणि वीरा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॅन्सर रोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात शेकडो रुग्णांनी मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शन केलं. यासोबतच वीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुहास शीला, किशनराव विघ्ने, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नीता सुहास विघ्ने, कॅन्सर विभागाचे डॉक्टर शकुंत कोठारी, डॉक्टर प्रणवती हिरळकर, रेडिओलॉजी विभागाचे डॉक्टर राजेंद्र सखाराम राख, डॉक्टर सुषमा राजेंद्र राख यांच्यासह हॉस्पिटलचे संचालक किशनराव विघ्ने, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष राजेश लुनिया, लायन्स क्लब अध्यक्ष डॉक्टर जयश्री लड्डा, विनय कोठारी, विजय सुराणा, संजय लावडे, विजय जैन, अतुल लड्डा, मंजू श्रीमाली, जयप्रकाश श्रीमाली, पांडुरंग सांगळे, प्रशांत कुंडलकर, अरुण मित्तल, पवन देशमुख आदींची उपस्थिती होती. सर, आज कॅन्सर रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. साधारणतः किती रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि पुढे त्यांना कसे उपचार देणार आहात? आज भारतीय जैन संघटना, जालना, लायन्स क्लब ऑफ जालना आणि वीरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण मोफत कॅन्सर व सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. त्यामध्ये जवळपास आपल्या परिसरातील जवळपास 150 ते 200 रुग्णांनी कॅन्सर व्यतिरिक्त बाकी आजार असतील त्याचेही मोफत रोगनिदान आपण केलेले आहे. आणि जे काही आपल्याला कॅन्सरचे लक्षणं घेऊन आलेले पेशंट आहेत त्यांच्या तपासण्या आपण पूर्णपणे मोफत केलेल्या आहेत. आणि इथून पुढे त्यांचा जो काही उपचार आहे त्या योजनेमार्फत किमोथेरपी वगैरे आपण मोफत सुरू केलेली आहे. जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. जालन्यामध्ये घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये 18 कोटींचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. यासाठी त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर समोर आलं आहे आणि परतूर, मंठा, जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यातील गावं तपासणीसाठी समितीला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जालन्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानात तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी घोटाळा केल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्य समिती नेमून या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. या घोटाळ्याची जालन्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील चौकशी पूर्ण झाली असून या समितीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यात वाटप केलेल्या 75 कोटी अनुदानावर आक्षेप नोंदवण्यात आला होता.
त्यापैकी जवळपास 22 कोटींचे वितरण संबंधित तलाठी यांनी सादर केले आहे, तर 18 कोटींचा हिशोब न दिल्यामुळे हे पैसे बोगस पद्धतीने वाटल्याचा अहवाल समोर आलाय। तर परतूर, मंठा, जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील गावे तपासणीसाठी समितीला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे या घोटाळ्याचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारीने निश्चित करून रक्कम वसुलीचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत जवळपास 3 कोटींची रक्कम शासन खात्यात जमा करण्यात आली आहे। तर जिल्ह्यातील जवळपास 25 तलाठी वारंवार नोटीस देऊन देखील सुनावणीसाठी हजर राहत नाही, त्यामुळे हजर न राहणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे। अनुदान अतिवृष्टी जो घोटाळा तो समोर आला होता काही दिवसापूर्वी, तुम्ही त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती आणि त्या समितीने 2 तालुक्याचा अहवाल तुमच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे। काय अहवालात काय म्हटलं आणि काय समजा जी मागच्या 3 वर्षापासून 2022 पासून जे अनुदान अतिवृष्टीचं किंवा दुष्काळाचं जे देण्यात आलं होतं त्यामध्ये काही ठराविक कंप्लेंट आल्या होत्या आणि त्याची व्याप्ती जास्त असू शकते याचा अंदाज घेऊन ती चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। पूर्ण जिल्ह्याच्या तपासणीसाठी ती चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। सुरुवातीला त्यांचे 2 तालुके झाले होते, आताही नंतर 2 तालुके तपासणी झालेली आहे। त्यामध्ये जी आक्षेपित रक्कम होती तर ती 50 कोटीच्या वरती ती आक्षेपित रक्कम गेली होती आणि सद्यस्थितीमध्ये 40 कोटीची तपासणी ही पूर्ण झालेली आहे। म्हणजे ज्यामध्ये सर्व जे ग्रामस्तरावरचे अधिकारी असतील म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तर यांची सुनावणी घेऊन आणि काही कागदपत्र त्यांच्याकडे जर असतील तर ते तपासून त्या पद्धतीने 40 कोटीची संपूर्ण तपासणी झालेली आहे आणि त्यापैकी 18 कोटी ही रक्कम अपहरित रक्कम म्हणून समितीनं जवळपास निश्चित केलेली आहे। तो अंतिम अहवाल समिती त्याबाबत देत आहे आणि त्यामध्ये जे दोषी अधिकारी कर्मचारी असतील तर त्या पद्धतीचा अहवाल देखील समिती देते आणि आस्थापना विभागातून म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी जी काय प्रशासकीय कारवाई करायची असते तर त्या दृष्टीनं सुद्धा पावलं आता उचलली जातात। इतर तालुक्यासाठी तुम्ही 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे, मुदत वाढली आहे। ही ॲक्च्युली आता MPSC परीक्षा होती आणि त्यामध्ये आपण जे चौकशी समितीमध्ये घेतले होते 2 उपजिल्हाधिकारी आणि 5 नायब तहसीलदार होते। त्यापैकी 4 नायब तहसीलदार हे MPSCच्या परीक्षेसाठी सुट्टीवरती होते। साधारणतः 20 दिवस त्यांनी सुट्टी घेतली होती आणि त्याच पद्धतीनं आपण नवनियुक्त तलाठी सर्व घेतले होते, कारण ही तपासणी ही प्रथमतःच अशी प्रकारची तपासणी होती ज्यामध्ये प्रत्येक गावाचा प्रत्येक खातेदार, प्रत्येक गट नंबर हा चेक करावा लागतो आणि त्यामध्ये जे तफावत असते तर ती काढणे आणि मग नंतर ती रक्कम निश्चित करणे अशी प्रक्रिया केली जाते। त्यामुळं थोडा वेळ जो आहे तो लागला आणि त्या अनुषंगाने आता समितीचे काम जवळपास 2 तालुक्याचं झालेलं आहे आणि 2 तालुक्याचं सुद्धा उर्वरित परतूर आणि जाफराबाद हे 2 तालुके सुद्धा त्याच्यामध्ये आणखी पुढे तपासणी झाली आहे। सर, काही तलाठी आहेत जे की सुनावणीसाठी हजर होत नाही, त्यांना तुम्ही अंतिम नोटीस देखील बजावल्याची माहिती आहे। जर हजर झाल्यानंतर काही कारवाई होणार आहे? हजर झाले नाही, हजर नाही झाले तर प्रशासकीय नक्कीच कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल आणि रिकव्हरीच्या बाबतीत देखील सूचना दिलेल्या आहेत। अंतिम आकडा येतोय कारण आकडा अपडेट होतोय तर 3.5-4 कोटीच्या वर रिकव्हरी देखील झालेली आहे। त्यामुळे रिकव्हरी हा देखील मुद्दा असणार आहे आणि प्रशासकीय कारवाई देखील त्याच्यामध्ये करण्यात येईल। जे तलाठी सुनावणीला वारंवार तुम्ही नोटीस देखील देऊन देखील येत नाही त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई आपण करणार? त्याच्यासाठी सर्व पर्याय हे केलेले आहेत, जी जबर शास्ती ज्याला म्हणतो तर ते देखील प्रोव्हिजन्स आहेत, निलंबनाचा देखील विचार केलेला आहे। सो त्या प्रत्येक तलाठ्याकडे मल्टिपल गावं आहेत, त्याच्याकडे साजा काही जणांकडे 2 साजा होते, सो 8-10 गावं देखील काही तलाठ्यांकडे आहेत। तर त्याचं एकंदरीत काम जे आहे पूर्ण गावांमधलं याची तपासणी करून त्या पद्धतीनं एकदा सुनावणीची परत इथे संधी देऊन त्याच्यानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। जी आक्षेपित रक्कम होती ती वसुलीचे आदेश देखील तुम्ही दिलेले होते, आतापर्यंत किती काही आकडा आले का सर, किती वसुलीची शासन खात्यात जमा झाली? आकडा अपडेट होतोय, 3.5-4 कोटीपर्यंतचा आकडा माझ्याकडे आला होता रिपोर्टिंगमध्ये, कारण काही ठिकाणी ही वसुली होते, रिपोर्टिंग थोडं उशिरा होतं की वसूल झाली, तर त्या पद्धतीनं तो आकडा संकलित आताही करत आहे। मुख्यत्वे तपासणीला वेग देण्याबाबत सांगितलं होतं। इथं अधिकारी आणि कर्मचारी यांचा थोडासा MPSC परीक्षेमुळे तुटवडा झाल्यामुळे मागच्या 20-25 दिवसामुळे या मंथ आम्ही मंथ एंडिंग पर्यंत टार्गेट ठेवलं होतं। साधारणतः 15 जूनपर्यंत हा पूर्णपणे आकडा संकलित होईल आणि त्यानुसार मग
अपडेटेड आकडा आपल्याला कळवण्यात येईल. जालना जिल्ह्यामध्ये शैक्षणिक प्रवेशाची लगबग आता सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागही अलर्ट मोडवर आलाय. जिल्ह्यामध्ये 548 शाळा या शासन मान्यता प्राप्त आहे आणि या शाळांमध्ये पालकांनी युडाएस नंबर नसलेल्या अनधिकृत शाळेमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असं आवाहन गट शिक्षणाधिकारी डॉक्टर भरत वानखेडे यांनी केलंय. जालना शहर आणि तालुक्यातील पालकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या अहवालात असं म्हणण्यात आलेलं आहे की पाल्यांना प्रवेश शासन मान्यता प्राप्त शाळेतच द्यावा. पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेताना सदर शाळेत शासनाची मान्यता आहे का, शाळेस युआयडेस नंबर आहे का याची खात्री करूनच शाळेत पाल्यांना प्रवेश द्यावा. विशेषतः नव्याने सुरू झालेल्या आणि शाळेत युडाएस नंबर नसलेल्या शाळेत पाल्यांना प्रवेश देऊ नये. पाल्यांचा प्रवेश मान्यता प्राप्त शाळेतच होईल याची काळजी घ्यावी असेही जालना पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी डॉक्टर भरत वानखेडे यांनी सांगितलं आहे. जालना शहर आणि तालुक्यातील सर्व पालकांना गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती जालना यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की जालना शहरातील आणि जालना तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशासनाच्या 227 आणि मनपाच्या 17 शाळा आहेत. त्याचप्रमाणे खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित 321 अशा शाळा आहेत आणि 548 शाळा शासन मान्यता प्राप्त आहे. शाळा चौकशीसाठी पालकांनी गट कार्यालयाच्या वतीने सर्व शाळा प्रशासनांनी शाळेच्या दर्शनी भागात शाळेचा फलक आणि त्यावर शासन मान्यता आणि युडाएस प्राप्त असल्याचा उल्लेख जालना तालुक्यासह जिल्ह्यामध्ये किती अधिकृत शाळा सुरू आहे. आमचे प्रतिनिधी प्रदीप मुंबरे यांनी विचारणा केली असता याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती देणं अपेक्षित होतं. मात्र तशी माहिती न देता शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या अनधिकृत शाळेच्या प्रवेशाची जबाबदारी पालकांवर सोपवून हात झटकल्याचं चित्र पाहायला मिळालं. नव्याने सुरू झालेल्या आणि सदर शाळेस युडाएस नंबर नसलेल्या शाळेमध्ये पालकांचा प्रवेश घेऊ नये. तसेच काही शाळांना प्राथमिक वर्गासाठीची मान्यता प्राप्त आहे मात्र माध्यमिक वर्गासाठीची मान्यता प्राप्त नाही किंवा काही ठिकाणी याउलट म्हणजेच माध्यमिक वर्गासाठीची मान्यता प्राप्त आहे मात्र प्राथमिक वर्गासाठीची मान्यता प्राप्त नाही. याबाबत पालकांनी खात्री करावं असं आवाहन करण्यात आलंय. की किती अधिकृत आहे आणि किती अनधिकृत शाळा आहे आणि कोणकोणत्या आहे? या ठिकाणी नमस्कार, मी डॉक्टर भरत वानखेडे, गट शिक्षणाधिकारी जालना. जालना तालुक्यामध्ये 548 एकूण शाळा आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या 227 शाळा आहेत, 16 महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि इतर ज्या शाळा आहेत त्या खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत. यामध्ये सर्व शाळा ह्या अधिकृत शाळा आहेत. यामध्ये परंतु या ठिकाणी नाकारता येणार नाही की काही शाळा या नव्याने सुरू होत आहेत ज्यामध्ये काही शाळांनी युडाएस अद्यापही प्राप्त केलेलं नाही अशाही शाळा असू शकतात. त्यामुळे या ठिकाणी ज्या अधिकृत शाळा आहेत त्या 548 शाळा आहेत. अनधिकृत शाळा कोणकोणत्या आहेत सर आणि काय आवाहन करू इच्छिता तुम्ही पालकांना? अनधिकृत शाळा ज्या सुरू झालेल्या होत्या त्यांना लेटर दिले त्यामुळे अनधिकृत शाळा सध्या आपल्या तालुक्यामध्ये शक्यतोवर नाही. परंतु जरी असेल तरी त्या जर कोणी लक्षात आणून दिल्या तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यावर संदर्भात जनतेलाही सांगता येईल. आज रोजी मला त्या संदर्भात कार्यालयाला अधिकृत माहिती अवेलेबल नाही आहे. ही शाळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे? तर या ठिकाणी माझं नम्रतेची पालकांना विनंती असेल की ज्या शाळेला युडाएस प्राप्त आहे तर अशा शाळांच्या संदर्भात आम्ही सगळ्यांना सूचना केल्या आहेत की शाळेने स्वतःचा मान्यता क्रमांक, शासन मान्यता क्रमांक असतो, दिनांक असतो, सोबतच RT मान्यता असेल तर ती पण असते आणि युडाएस विशेषतः युडाएस क्रमांक त्या अशा शाळेला मिळाला असतो. तर अशा शाळेला आपण अधिकृत शाळा असं समजायचं आहे आणि अशा शाळेमध्येच आपल्या विद्यार्थ्याचा पाल्याचा प्रवेश त्या ठिकाणी घ्यावा. जालना शहरातील मोती तलावाला संरक्षण भिंत बसवावी, शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यांसह इतर मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जालन्यामध्ये आक्रमक झाला आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना याबाबत निवेदनही दिलंय. जालना शहरातील मोती तलावाला संरक्षण भिंत नसल्यानं अनेक तरुण या ठिकाणी पोहण्यासाठी जातात मात्र दुर्दैवानं अनेक तरुण पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे या तलावाला संरक्षण भिंत बांधण्याची गरज आहे आणि तशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं करण्यात येते. या शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न देखील आहे आणि ऐरणीवर आला असल्यानं शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना भेट देऊन करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट की तरफ से सहाय्यक आयुक्त
इनको निवेदन दिया गया है। हमारे राष्ट्रवादी के सभी पदाधिकारी इस वक्त मौजूद थे। शहर में असल में मसला जो चल रहा है, मोकाट कुत्ते जो एक बहुत बड़ी संख्या में यहाँ है जालना में, आए दिन बच्चों को काट रहे हैं, बड़ों को काट रहे हैं। इसका बंदोबस्त पूरी तरह से होना चाहिए। हमने ये मांग की है कि जब आपने एक कानून बनाया है एनिमल लॉ, मेनका गांधी जी से हमारी भी ये विनती है कि आप जानवरों की तरफ तो देख रहे हैं, लेकिन इंसानों की जाने जा रही है, उन कुत्तों का विल्हेवाट होना चाहिए। ऐसा हमने एक निवेदन दिया है। उसी तरह मोती तालाब में दो बच्चे तो जो डूबने से उनकी मौत हो गई है, उनको वहाँ संरक्षण भी और वॉचमैन उनका सुपरविजन वहाँ होना चाहिए ताकि बच्चे की सुरक्षा हो सके। जो बच्चे नहाने के लिए चल जाते हुए डूबने न पाए, आने वाले कल में कोई दुर्घटना न घटे। तीसरा, रास्ते से जो है बिजली के पोल है जो बीच में है, अभी हमारे ज्येष्ठ नेता बाबू मामा सतकर जो अच्छे जालना शहर की मानी हुई शख्सियत है, हम उनका आदर भी करते हैं, पूरे शहर के लोग उनको मानते भी है। उनके आज वो आईसीयू में एडमिट है, खंबे के से टक्कर होने के बाद उनकी तबीयत नासाज हो गई है। उसका भी जो है, जो बीच में खंबे आ रहे हैं, उसका जल्द से जल्द रोड से हटाया जाए और युद्ध पातड़ी पर ये काम करे और कुत्तों का बंदोबस्त तो जरूर करे, क्योंकि गांधीनगर में अभी एक महीना भर पहले एक डेथ हो गई। उसको आर्थिक मदद देने वाले थे, वो आज तक महानगर पालिका ने दी नहीं। अभी जो रहमानगंज के जो बच्चों को काटा गया कुत्तों से, तो वो भी जो है वो उसकी जान बच गई है, नहीं तो वो भी एक हादसा हमारे सामने शहर के सामने पेश आता था। हमारी विनती है आयुक्त साहब पे इस पर ध्यान दे, जिलाधिकारी से भी विनती है इस पर ध्यान दे। हम अगर इन्होंने ध्यान नहीं दिया तो हम बहुत बड़े पैमाने पर आयुक्त का घेराव करेंगे। मैं अकबर खान बने खान, माजी शिक्षण स्वच्छता आरोग्य सभापती, नगर परिषद जालना। जालना शहरामध्ये तब्बल 100 होर्डिंग उभारण्यात आले आहेत। येत्या 8 दिवसात या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याबाबत संबंधित होल्डिंग मालकांना नोटीस बजावण्यात आला आहे। जे होल्डिंग मालक स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रमाणित करून घेणार नाही, त्यांचे होल्डिंग उतरवण्यात येणार असा इशारा महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलाय। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या मधोमध होल्डिंग जे आहेत, क्लासेस वगैरे लावले, त्याच्यावर काही आपण कारवाई वगैरे करणार आहात का? या संदर्भात आपल्या उच्च न्यायालयामध्ये 155/2011 ही PIL सुरू आहे आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट आपल्याला सादर करावा लागतो। म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना ज्यांच्याकडे जाहिराती संदर्भात आणि होर्डिंग संदर्भात अधिकार दिलेले आहेत। आपल्याकडे साधारणपणे 217 होर्डिंगची संख्या आहे की जे आपल्याकडे टॅक्स भरतात, पण टॅक्स भरल्यानंतरच ते अधिकृत होतं असं नाहीये। त्याच्यासाठीच्या ज्या 4-5 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, जागेची मालकी आहे, त्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि ते ज्या ठिकाणी लावतात त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण होत नाही असं वाहतूक पोलिसांचं प्रमाणपत्र लागतं आणि त्याची साईज काय आहे ते मेन्शन करून प्रत्येक होर्डिंगसाठी एक स्वतंत्र ॲप्लिकेशन जाहिरातीचा जो मालक आहे त्यांनी, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे त्यांनी आपल्याकडे केलं पाहिजे। तर या स्वरूपात आपण गेल्या 2 वर्षापासून कारवाई करतोय। आतापर्यंत आपल्याकडे 114 लोकांनी पूर्णपणे प्रोसिजर पूर्ण करून ते अधिकृत मध्येच 217 आपण अधिकृतच आहे असं समजतो, म्हणून त्यांची स्टॅबिलिटी आणि जी कागदपत्राची पूर्तता आहे ती फक्त 114 लोकांची झालेली आहे। मग एकदमच काटेकोरपणे म्हणायचं तर उर्वरित जे आहेत 100 साधारणपणे ते अनाधिकृतच आहेत आज। तर मी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की यांची जर पूर्तता होत नसेल आणि जर कोणताही अपघात झाला दुर्दैवानं, त्याच्यामध्ये काही गंभीर घटना घडली
तर त्याची जबाबदारी महापालिका कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही. त्यामुळं आम्ही याद्वारे पण आम्ही आवाहन करतोय आणि आमच्या मार्फत तशा नोटीसही गेलेल्या आहेत 10 दिवसापूर्वी की त्यांनी ही पूर्तता 8 दिवसाच्या आत करून घ्यायची आहे. नाही केली तर उर्वरित जी 100 होर्डिंग आहेत की ज्यांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट अजून मिळालेलं नाही ती महापालिकेमार्फत काढून घेण्यात येते. शहरात सर्व पोलवर मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. यामधल्या जाहिरात किती लिगल आहेत किती इलिगल आहेत हे ॲक्च्युली विभागाला माहिती आहे, कारण त्या पूर्ण वेळ दिल्या जात नाहीत. 7 किंवा 5 ते 7 दिवसापर्यंतच आपण ती जाहिरात लावायला परवानगी देतो. त्यापेक्षा जास्तीच्या दिवसाची किंवा फार तर 1 महिन्यापर्यंत त्यापेक्षा जास्त वेळ कोणताही एक प्रकारची ॲडव्हर्टाईज आपण एकाच पोलवर सिंगल पोलवर करता येत नाही आणि तसे आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. वास्तविक एका पोलवर एकपेक्षा जास्त ठराविक उंचीचा आणि ठराविक उंचीवर ठराविक आकारमानापेक्षा जास्तीची कोणतीही जाहिरात असता कामा नये. अशा जाहिराती आढळल्या असतील किंवा असतील शहरात आहेत किंवा असतील तर त्या विभागानं काढूनच घेतल्या पाहिजे. त्यांच्यावर रितसरपणे डिफेसमेंट ऍक्ट खाली कारवाई झाली पाहिजे. धोकादायकरित्या ॲडव्हर्टाईज केल्या संदर्भातून ही त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे. यासाठी मागील काही दिवसापासून आपण स्वतंत्र व्यवस्था करता येते का हा प्रयत्न करतो. येणाऱ्या 8-10 दिवसात किंवा या महिन्यामध्ये अतिक्रमणासाठी वेगळं पथक आपण निर्माण करतो आणि त्यामध्ये जाहिरात, अनधिकृत जाहिराती, अनधिकृत होर्डिंग्स आणि रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे जे टेम्पररी स्वरूपाचं आहे किंवा काही परमनंट स्वरूपाचं करतात, रस्त्यावरचं अतिक्रमण मोकळं करण्यासाठी आपण एक स्वतंत्र अतिक्रमण पथकाची निर्मिती करतो. त्याच्यानंतर हा प्रश्न बऱ्यापैकी कमी होईल आणि किंवा त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येईल. जिवंत पतीला मृत दाखवून महिलेनं शासनाचं अनुदान लाटल्याचा प्रकार जालन्यामध्ये समोर आला आहे. जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी तालुक्यात या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पतीने या प्रकरणाची स्वतःच तक्रार दाखल केली आहे. विधवा, परित्यक्ता, एकल, निराधार महिलांना शासनाकडून दर महिन्याला अनुदान दिलं जातं. याच दरम्यान स्वतःचा पती हयात असताना ते मृत असल्याचे दाखवून चक्क एका महिलेने 8 वर्षांपासून निराधार योजनेचा लाभ घेत आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण खुद त्या महिलेच्या पतीने उघडकीस आणून दिले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार केली आहे. घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे 71 वर्षीय रहिवासी भिकाजी गाडे यांना स्वतःच्याच पत्नीने मृत घोषित करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार पतीनेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 8 वर्षांपासून या योजनेचा लाभ महिलेने घेतला असल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ही बाब पतीच्या लक्षात आल्यानं पतीने अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याचा जाब विचारलाय. मात्र सतत तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं नेमका न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सवाल तक्रारदार भिकाजी गाडे यांनी उपस्थित केलाय. याबाबत मागील 6 महिन्यांपासून गाडे यांनी ही निराधार योजना मंजूर केली कशी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र घनसावंगी तहसीलमधील अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही उत्तर देत नसल्याचं तक्रारदार यांनी म्हटलंय. भिकाजी हिराजी गाडे, राहणार सिद्धेश्वर पिंपळगाव, तालुका घनसावंगी. मी या तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की माझी पत्नी मी जिवंत असताना मी विधवा आहे असं म्हणून 2008 सालापासून शासनाची दिशाभूल तिनं केलेली आहे. मी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिनांक 3/12/2023 रोजी अर्ज केला. तहसील मॅडमनी तात्काळ तो अर्ज मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वर्ग केला. त्यांनी गावामध्ये जाऊन त्या बाईची ग्रह चौकशी केली. गावातील लोकांनी सांगितलं की हिचा नवरा जिवंत आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी इथं तहसीलला तो रिपोर्ट दिला. तर संजय गांधी विभागातील जे अधिकारी नायब तहसीलदार आहेत तोतल्या साहेब त्यांनी पुन्हा सांगितले की तुम्ही दोघंही पती पत्नी माझ्या दालनामध्ये यायचं. तर आम्हाला दालनात तारीख दिली, मला पत्र दिलं, त्या तारखेला मी गेलो. पण सदरील त्या पत्नीने 3 दिवसांनी 4 दिवसांनी अगोदरच येऊन काय मुलाखत दिली ते काही मला कल्पना नाही. आणि मग त्याची वाट मी अगदी 15 दिवस 1 महिना पाहिली. त्याच्यानंतर मी जालना जिल्हा या ठिकाणी त्याच विभागाला गेलो. तिथून त्यांना अर्ज दिला, त्यांचं उत्तर घेतलं. त्यांनी सांगितलं की आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल तात्काळ सादर करावा, त्याची पूर्तता करावी असं पत्र दिलं. तेही पत्र यांनी अद्याप
दाबून ठेवलं, त्याच्यावर काही निकाल दिला नाही. त्याच्यानंतर पुन्हा 1 महिना 15 दिवसांनी मी विभागीय आयुक्त ह्यांच्याकडे गेलो आणि त्यांचंही पत्र घेतलं. 15 दिवस त्यांच्याकडून उत्तर घेतलं. त्यांनी उत्तर दिलं की या कार्यालयाने सदरील बाबीची गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती चौकशी करून या माणसाला तात्काळ न्याय द्यावा. परंतु न्याय मिळाला नाही. विभागीय आयुक्त जालना कलेक्टर साहेब त्याच्यानंतर मला नाविलाजाने मुंबईला जाऊन या विभागामध्ये पुन्हा तक्रार ती 22 तारखेला मी दिली. त्याही लोकांनी सांगितलं की बा ते सगळे काही कागदपत्र की इथे आलेले असताना तहसीलमधील उर्मट अधिकारी उर्मट ते प्रशासन आंधळदळतं आहे, कुत्रपीठ खातं आहे. एवढे अर्ज वरिष्ठते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला केराची टोपली दाखवली. मला न्याय द्यायला नाही. जवळजवळ 6 महिन्यापासून मी सतत या घनसावंगी कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे. तो तोतला अधिकारी जो नायब तहसीलदार आहे तो मला म्हणतो, अरे यार ही केस तर म्हणजे एक मेलेलं मड आहे, याला उकरून तुला काय मिळायचं. तर माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण जिवंत नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे. दिशाभूल शासनाचे असं करता कामा नये. विधवाबाईने खऱ्या अर्थाने पगार घ्यावा, तिला शासनाने द्यावा. पण हिचा मी नवरा आहे आणि मी नवरा या नात्याने सगळ्याच ठिकाणी एवढे अर्ज करून या कार्यालयाने सदरील सर्वच कागदपत्रकाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि मला न्याय मिळाला नाही. माझी शासनाला विनंती आहे की सदरील बाईवरती जी काही योग्य ती कारवाई तुम्हाला करता येईल ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा. आणि इथून पुढं अशी कोणत्याही महिलेने असा नवरा जिवंत असून शासनाला असे खोटे अर्ज करून पेमेंट घेऊ नये अशी माझी विनंती आहे. वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्री रोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग,
यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। दादा, हे बेस्ट कॉलेज आहे। पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो। पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते। बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी। आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे। पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना। ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades। JES कॉलेज जालना। सर नमस्कार। इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय। Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल। नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%। आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77।